माळेगाव कारखाना निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि ब वर्ग गटातून अजित पवार विजयी झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, अजित पवार ब वर्ग गटातून विजयी झालेले आहेत। माळेगाव कारखाना निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये अजित पवार यांना विजयी ते झालेले आहेत आणि त्यांना मोठं यश मिळालेलं आहे। अजित पवार चेअरमन होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर ब वर्ग गटातून अजित पवार हे विजयी झालेले आहेत। त्यांची खरतर प्रतिष्ठा या संपूर्ण निवडणुकीमध्ये पडायला लागलेली होती आणि आपण विजयी होणार, चेअरमन होणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आता माळेगाव कारखाना निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी। जावेद, बारामतीचा किंग हे अजित पवारच ठरलेले आहेत, त्यांचा विजय झालेला आहे, त्यांच्या पॅनलचा काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते ब वर्ग प्रवर्गातून संचालक पदासाठी ही जी आहे ती निवडणूक लढवत होते आणि त्यांचा आता यामध्ये विजय झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे संचालक पदासाठी जे आहेत ते पात्र झालेले आहेत। त्यांना एकूण झालेले 102 मतांपैकी 91 मतं जे आहेत ती अजित पवार यांना पडलेली आहेत। तर त्यांच्या विरोधात असलेल्या सहकार बचाव पॅनलचे भालचंद्र बापूराव देवकाते यांना केवळ 10 मतावरती आपलं समाधान मानावं लागलं। एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार यामध्ये 21 संचालकांपैकी एका संचालकासाठी आता पात्र झालेले आहेत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये विजयी जे घोषित करण्यात आलेलं आहे, कारण त्यांना 102 मतांपैकी 91 मते पडलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। एकूण 20 संचालकांची जी आहे ती मतदान प्रक्रिया सुरू आहे। 34 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यावरती ह्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम ब वर्ग संस्था प्रतिनिधी मधून हा जो निकाल आहे तो समोर आलेला आहे। अगदी ब वर्गाचा निकाल समोर आलेला आहे आणि यामध्ये अजित पवार विजयी झाल्याची सध्या माहिती मिळते। आगामी काळात मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एकूण चित्र स्पष्ट होणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।